विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माननीय वनमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय पालकमंत्री पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय श्री गणेशजी नाईक त्यांच्याबरोबर ठाणे शहर विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री संजयजी देवकर यांचंही आगमन होत आहे। अतिशय दिमाखात आपण या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक 2025 कबड्डी स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। प्रमुख अतिथींच्या आगमनाने या संपूर्ण सोहळ्याला एक वेगळी शोभा आलेली आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख नमस्कार। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे महानगरपालिका ठाणे सहभागी होणारे आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की सामनाधिकाऱ्यांनी दिलेले निर्णय शिस्तीने व खिलाडी वृत्तीने मान्य करून आपल्या जिल्ह्याची, राज्याची, देशाची व कबड्डी खेळाची शान वाढवू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी। थँक्यू सोनाली। सोनाली ही आपली एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे। हिच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया, टाळ्यांचा कडकडाट करूया। ओव्हर टू धनश्री। यानंतर मी पहिला पुकार देण्याची विनंती श्री राणा प्रताप तिवारीजी यांना करते। याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक 1 पुणे ग्रामीण विरुद्ध नाशिक शहर, क्रीडांगण क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा विरुद्ध नांदेड जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 5 ठाणे शहर विरुद्ध लातूर जिल्हा, क्रमांक 6 पुणे शहर परभणी जिल्हा पुरुष विभाग। आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक 1 पुणे ग्रामीण विरुद्ध नांदेड जिल्हा, क्रीडांगण क्रमांक 3 मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध ठाणे ग्रामीण महिला विभाग। आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार। ठीक तिसऱ्या पुकाराला संघ मैदानात येणे आवश्यक आहे, याची नोंद घ्या। व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटनाचे मुख्य पाहुणे उद्घाटक माननीय मंत्री महोदय आदरणीय श्री गणेशजी नाईक यांचा स्वागतपर सन्मान करण्याची विनंती मी माननीय श्री संजयजी बागुले भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांना करते। शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह या स्वरूपात आजच्या कार्यक्रमाचे या सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय वनमंत्री, पालकमंत्री पालघर जिल्हा आणि सन्माननीय ठाणे जिल्हा संपर्क मंत्री महोदय आदरणीय श्री गणेशजी नाईक
यांचा स्वागतपर सन्मान करत आहेत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संजयजी वाघुले. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ठाणे शहर विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री संजयजी केळकर यांचा सन्मान करण्याची विनंती मी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री कृष्णा पाटील यांना करते. सन्माननीय माजी खासदार संजीवजी नाईक हे सुद्धा या सोहळ्याला खास उपस्थित आहेत. त्यांचा स्वागतपर सन्मान करण्याची विनंती आदरणीय श्री संजयजी वाघुले. सन्माननीय माजी खासदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री गजानन कीर्तिकरजी यांचा स्वागतपर सन्मान करण्याची विनंती ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री कृष्णा पाटील यांना करते. माननीय श्री गजानन कीर्तिकर यांचा स्वागतपर सन्मान करत आहेत श्री कृष्णा पाटील. माजी आमदार सन्माननीय दिनकर पाटील यांचा स्वागतपर सन्मान करण्याची विनंती आदरणीय श्री संजयजी वाघुले यांना करते. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री दिनकरजी पाटील यांचा सन्मान करत आहेत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी वाघुले. पुन्हा एकदा दुसरा पुकार देण्याची विनंती श्री राणा प्रताप तिवारी. चला संघांना आम्ही पहिला पुकार दिलेला आहे. सर्व संघांना विनंती राहील की 10 मिनिटांमध्ये आपण रेडी व्हायचं. आपल्याला सेकंड कॉल पुरुष आणि महिला उद्घाटन प्रसंगी खेळणाऱ्या सर्व संघांना दुसरा पुकार. मान्यवरांना विनंती आपण कृपया स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षा शकुंतलाजी खटावकर यांचा सन्मान करण्याची विनंती मी श्री कृष्णा पाटील यांना करते. फोटो पाठवलाय बघ ना तुला याचा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या उपाध्यक्ष शकुंतला खटावकर यांचा सन्मान करत आहे कृष्णा पाटील. अर्जुन पुरस्काराच्या मानकरी आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षा शकुंतलाजी खटावकर यांचा सन्मान ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह श्री कृष्णा पाटील यांच्या शुभेच्छा होत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह श्री बाबूराव चांदेरे यांचा सन्मान आपण करावा अशी विनंती श्री संजयजी वाघुले यांना. बाबूराव चांदेरे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह यांचाही सन्मान आपण करत आहोत. पुढचा सन्मान करण्याची विनंती मी श्री कृष्णा पाटील यांना करते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माननीय खजिनदार मंगलजी पांडे यांचा सन्मान आपण करावा ही विनंती. उद्घाटन प्रसंगी खेळणाऱ्या सर्व संघांना पुरुष आणि महिला यांना दुसरा पुकार. व्यवस्थापक वेळेच्या बाबतीत आम्हाला आपण सहकार्य करायचं आहे. पुढचा सन्मानही कृष्णाजी पाटील यांनीच करावा ही विनंती. निरीक्षक श्री नितीन बर्डे यांचा सन्मान आपण करावा ही विनंती मी कृष्णा पाटील यांना करते. भारतीय जनता पार्टी
ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक या संपूर्ण सोहळ्याची शान जे वाढवत आहेत आणि आपल्या खेळाडूंना उत्तम असा मान देत आहेत ते श्री संजयजी वाघुले यांना विनंती करते की या सोहळ्याची प्रस्तावना आपण सादर करावी. ऐक ना अमित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार गणेश हिंदी स्वराज्याचे पाठीमागून पुढून नाही रे. छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गणेशजी नाईक, ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजयजी केळकर, माजी खासदार संजूजी नाईक, मंचावर उपस्थित असलेले माजी खासदार गजाननजी कीर्तीकर, बाबूराव चांदोरे, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक नगरसेविका, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी. आज एक आनंद होतोय की या JK ग्राम मैदानावर 72वी महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धा होते आणि त्याचा मान या ठिकाणी विश्वास सामाजिक संस्था, शारदा प्रतिष्ठान आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनला दिल्याबद्दल महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. स्पर्धेला उशीर झालेला आहे त्यामुळे सर्व खेळाडूंचं या ठाणे नगरीमध्ये हार्दिक स्वागत करून पुढील 5 दिवस ठाणेकरांना या ठिकाणी चांगला खेळ बघायला भेटेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक श्री बाबूराव चांदोरे यांना विनंती करते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने श्री संजय वाघुले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 72वी सिनियर गटाची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय संजीवजी नाईक साहेब, त्याचबरोबर आमदार आदरणीय संजय केळकर साहेब, आमच्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार आदरणीय गजानन कीर्तीकर साहेब, खजिनदार मंगल पांडे, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, या स्पर्धेचे पंचप्रमुख संदीप पायगुडे, निरीक्षक नितीन बर्डे, तांत्रिक समितीचे आमचे मीनानाथ दांजी, दत्ता झिंजुर्डे, सुरेश जोशी, त्याचबरोबर विविध जिल्ह्यातून आलेले संघटनेचे सहकार्यवाहक, कार्याध्यक्ष, पदाधिकारी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ते आदरणीय संजय वाघुले, कृष्णा पाटील, भरत पाटील, राम भोईर, मालोजी भोसले, समीर खेडेकर. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व पुरुष महिला खेळाडू, निवड समिती सदस्य पुरुष श्री प्रमोद म्हात्रे, नवनाथ लोखंडे, राम भोईर आणि प्रशिक्षक रमेश भेंडीगेरी, महिला संघाला निवड समिती सदस्य शकुंतला खटावकर, मीना खवळे, मिनल पालांडे आणि प्रशिक्षक मेघाली कोरगावकर. मी सुरुवातीला संयोजन समितीचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या संघटनेचे अध्यक्ष
आणि या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं संयोजन समितीचं मनापासून अभिनंदन करतो की आपण एवढं उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला आपण टी शर्ट दिला. आमच्या सर्वांच्या वतीनं संयोजन समितीचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरं सांगायचं म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली आमची संघटना काम करत असताना कार्याध्यक्ष गजानन भाऊ कीर्तीकर, दिनकर तात्या पाटील आम्ही सर्वजण काम करत असताना राज्य कबड्डी संघटनेमध्ये आर्थिक मदत सातत्यानं करत असलेले आमचे आदरणीय दादा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आदरणीय विद्याधर अनासकर यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं. त्याचं कारण असं आहे की जे संघ आपले महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इतर स्टेटला खेळायला जातात त्यासाठी त्यांनी किटसाठी 92 लाख रुपयाची देणगी ही महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला दिलेली आहे. आज हे सर्व करत असताना नाईक साहेब आता स्पर्धा सुरू होणार आहे. वरिष्ठ या नात्याने तुम्ही आम्हाला सूचना केलेली योग्य आहे की 2 मिनिटं प्रत्येकाने मनोगत व्यक्त करा. पण हे 2 मिनिटं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी जसे आमचे स्वर्गवासी शंकरराव उर्फ बुवा साळवी हे सातत्याने कबड्डी क्षेत्रामध्ये धाडपड करायचे, तशी मी तुम्हाला सचिव या नात्याने विनंती करणार आहे. दादांनी पुढाकार घेऊन MSC बँकेकडनं 92 लाख रुपये आमच्या संघटनेला उपलब्ध करून दिले. त्या धर्तीवर आपण नवी मुंबईला एक चांगली स्पर्धा घ्यावी. कारण तुम्हाला सांगायला नको की तुम्ही इतके दानशूर आहात की आम्ही खूप जुने तुम्हाला ओळखतो आणि तुमच्या भाषणामध्ये तुम्ही अनाउन्स नक्की करणार. कारण मी सचिव म्हणून आणि राज्य संघटनेचे अध्यक्ष आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला विनंती करतो. आणि त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अजितदादा आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते घ्यावा अशी विनंती करतो. आणि अधिक न बोलता सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माननीय श्री गजानन कीर्तीकर यांना विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माझा घसा धरलेला आहे त्याच्यामुळे 2 मिनिटाच्या आतच माझं भाषण या ठिकाणी मी पूर्ण करणार. अशासाठी की महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष म्हणून ही जबाबदारी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी तेवढा तोला मोलाचा जिल्हा जो लागतो तो आज मितीला ठाणे जिल्हा असल्यामुळे अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांचं या ठिकाणी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी गणेशजी नाईक, मी मंत्री होतो तेव्हा सुद्धा दादा वनमंत्री होते. त्यांचं कार्य जवळून मी बघितलेलं आहे. त्यांचा मुलगा खासदार म्हणून काम करत होता त्याची चांगली माहिती आहे. संजय नाईक माजी खासदार. ठाण्यामधली जुनी जी काही शिवसेना आणि भाजप युती होती त्या युतीमध्ये एक दिलाने एक संघपणे काम करणारे
आमच्याकडून बहुधा जोशी होते आणि आज या ठिकाणी ठाण्याचे आमदार संजय केळकर या ठिकाणी भेटले, त्यांचा सुद्धा मी गौरवपूर्वक उल्लेख करतो. कृष्णाजी पाटील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही या कबड्डी क्षेत्रासाठी वाहून घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे नियोजन उत्कृष्ट झालं. आजच्या नियोजनाची जबाबदारी या ठिकाणी संजय वाघुळे यांचा मला उल्लेख करावा लागेल. त्यांची संस्था जी आहे ती, परंतु संघटनात्मक काम करण्याची जे धैर्य लागतं ते त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एवढं मोठं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. या ठिकाणी माझे सहकारी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, माजी आमदार उपाध्यक्ष दिनकर पाटील, आमचे खजिनदार मंगल पांडे, नितीन बर्डे, शकुंतला खटावकर, सदानंद माजलकर, शशिकांत राऊत यांचा सुद्धा मी या ठिकाणी उल्लेख करतो. दादा, इथे आता आमचा सरचिटणीसांनी तुम्हाला उल्लेख केले, मला विनंती केली खरोखरच, कारण मी राष्ट्रीय स्तरावरची जी कबड्डी असते त्या संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरचे संघ येतात. तसं आता ह्याच्यातून जी टीम निवडली जाईल ती AKFI ला लागणार राष्ट्रीय स्तरावरती आणि प्रत्येक राज्यामधून ज्या टीम तयार होतील तो राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा होते. आणि मी हट्ट केला त्यावेळेला अजितदादांकडे, म्हणजे ही मला म्हटलं मुंबईमध्ये घ्यायची. मुंबईमध्ये घ्यायचे म्हणजे जवळजवळ 1800 लोकांची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, वाहतुकीची व्यवस्था, म्हणजे ती मी करीन म्हटलं. पण मला या मुंबई शहरामध्ये ज्या बँका आहेत, ज्या विमा कंपन्या आहेत, जे मॉल आहेत, ज्या ज्या मोठ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यांना दाखवून द्यायचंय की माझ्या महाराष्ट्राचा मातीचा खेळ हा काय असतो, हा मुंबईमध्ये ही स्पर्धा झाल्याशिवाय कळणार नाही. त्यावेळी ती स्पर्धा आम्ही यशस्वी केली तुमच्या सर्वांच्या सहकार्याने. फेडरेशन कप त्याला म्हणतात. 5 दिवस चालली आणि IPL टाईप सगळ्या गोष्टी व्यवस्था केलेल्या होत्या. हे एवढ्यासाठी सांगतोय की आता नवी मुंबई सुद्धा एक भरभराटीस आलेला तुमच्याच नेतृत्वाखाली तयार झालेला हा भाग, ते सुद्धा मुंबईमधून पहिल्या ते सेकंड घरं घ्यायची, आता तिथे स्थायिक झालेले लोक आहेत, त्यांची सुद्धा कबड्डीची आवड आहे. संजय पुढाकार घेईल, दादानी त्याला संमती द्यावी आणि इथेच भाषणामध्ये अनाऊन्स करावं की पुढची तुमची जी स्पर्धा आहे ही नवी मुंबईच्या स्टेडियमवरती एवढी भरगच्च केली जाईल, अशा तऱ्हेची अपेक्षा दादांकडून करतो. आज घसाविसा धरलेला आहे, ताप बी वगैरे काय आलेला नाहीये. चालताना जरा त्रास होतो कारण शस्त्रक्रिया झाली आहे. पळता येत नाही, चालता येतं, त्यामुळे शरीर थकलेलं आहे, दिल दिमाग सगळं मजबूत आहे दादा आणि अजून सेवा करतो. या ठिकाणी खेळाडूंचं मी स्वागत करतो आणि या स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळावं असं शुभचिंतन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्घाटन प्रसंगी खेळणाऱ्या आमच्या सर्व पुरुष आणि महिला संघांना दुसरा पुकार सामनाधिकारी क्रीडांगणामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी संघांना सूचना करतो की आपण तयारीत राहायचंय. आदरणीय गजाभाऊ कीर्तीकरजी दादांना सांगितलेलं आहे त्यांनी की स्टार स्पोर्ट्स वरती जशी तुम्ही कबड्डी बघता त्याला आपण म्हणतो प्रो कबड्डी,
आदरणीय गजाभाऊंनी जी कबड्डी घेतली होती त्याला म्हटलं होतं प्रूव्हन कबड्डी, आणि भाऊंनी प्रूव्ह करून दिलं आणि त्याचे आम्ही सगळे विटनेस आहोत. संपूर्ण हिंदुस्थान ऍमचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया नतमस्तक आहे आदरणीय गजाभाऊ कीर्तीकरांच्या या कार्याला. आम्ही सगळे सलाम करतो. गजाभाऊ, परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देव. तुम्ही थकणार नाही, तुम्ही थांबणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे दादा, आणि तुम्हाला मी खरोखर थँक्यू बोलतो. यानंतर सन्माननीय आमदार श्री संजयजी केळकर यांना विनंती करते, आपण आम्हाला संबोधित करा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता आई जिजाऊ, महामानव घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन आजच्या या मुख्यमंत्री चषक 72व्या पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या महाराष्ट्राच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्वांचे नेते, महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय मंत्री, वनमंत्री, पालघरचे पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, कबड्डीचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष, माजी खासदार, महाराष्ट्राचे जुने जाणते नेते आदरणीय गजानन भाऊ कीर्तीकर, या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि दादा पण त्यांच्या भाषणामध्ये जेवढे म्हणून आहेत त्यांची नावं घेणार आहेत. त्याच्यामुळे वेळेचं बंधन ठेवून मी या ठिकाणी असे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू आणि रसिक प्रेक्षक बंधूंना आणि भगिनींना, मी सुरुवातीलाच आमचे संजय बाबुले आणि कृष्णा पाटील आणि आमच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण की ही तयारी छोटी मोठी नसते, फार मोठी तयारी लागते. मी 3 दिवसापूर्वी त्या सगळ्या तयारीची पाहणी करायला यांच्याबरोबर आलो होतो. अतिशय कष्ट घेऊन, मग ते जिल्हा कबड्डी असोसिएशन असो, विश्वास सामाजिक संस्था असो किंवा आमच्या कृष्णाभाऊंची संस्था असो आणि त्याचे सर्व पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, क्रीडा संघटक, अशी सर्व मोठी टीम यांचं मी खरोखर कौतुक करतो की सलग दुसऱ्या वर्षी देखील या ठिकाणी मुख्यमंत्री चषकच्या निमित्ताने ही निवड चाचणी स्पर्धा महाराष्ट्र पातळीवरची, की ज्याच्यामध्ये सर्व जिल्हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, 700-800 खेळाडू या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. अशा सर्वांची ही जी स्पर्धा आहे त्याचं अतिशय आयोजन नियोजन चांगलं केल्याबद्दल मी तमाम आमच्या ठाणेकरांच्या तर्फे, त्यांचं तसंच राज्य क्रीडा संघटनेतर्फे, कारण मी गजाभाऊंना सांगितलं की मी पण कबड्डी संघटनेचा आजीव सभासद आहे तुमच्या, या सर्व राज्य कबड्डी असोसिएशन तर्फे देखील मी त्यांचं अभिनंदन करतो. बुवा साळवींचं नाव घेतल्याशिवाय कबड्डीतलं क सुरू होऊ शकत नाही. अशा पद्धतीने या सगळ्या लोकांचं फार मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे हे देखील खरं आहे की श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, आणि या ध्यासामुळेच या मातीने अनेक खेळाडू तयार केले. या व्यासपीठावर देखील आहेत अनेक खेळाडू, अनेक रत्न या महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झाली आणि ही कबड्डी बघता बघता जी आहे ती जागतिक पातळीवर गेली. प्रो कबड्डी पण सुरू झालं आणि हा मराठवाडा कबड्डीचा खेळ हा देश पातळीवर देखील पोहोचला आणि त्याच्यामुळे अनेक संघटकांनी, अनेक लोकांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे
आणि सरकारचा देखील भरभक्कम पाठिंबा आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारचा महायुती सरकारची जी भूमिका आहे ती या ठिकाणी देखील आहे. आणि कबड्डी देखील महाराष्ट्र शासन थांबू देणार नाही अशा प्रकारचं देखील सरकारचं धोरण आहे. आणि त्यामुळे खेळाडूंना मी निश्चितपणे आश्वासित करतो की या कबड्डीला पुढे नेण्यासाठी देखील आज आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे मंत्री महोदय देखील आहेत, आमचे हेवीवेट मंत्री आहेत. गजाभाऊ, तुम्ही आणि चंदरे साहेबांनी जे सांगितलं ते गणेश नाईक साहेबांनी एकदा मनामध्ये आणलं तर त्याच्यापेक्षा पण ते जास्त करू शकतील अशा प्रकारची दादाची ताकद आहे. तुम्ही अतिशय छोटं काम त्याला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या कबड्डीला पुढे नेण्याकरता निश्चितपणे सगळेजण कटिबद्ध राहतील. मी अधिक वेळ घेत नाही. तमाम सर्व क्रीडा खेळाडूंचं मी मनापासून त्यांचं या ठाणे नगरीमध्ये जी ऐतिहासिक नगरी आहे, सांस्कृतिक नगरी आहे, क्रीडा नगरी देखील आहे, या नगरीमध्ये आपला मनापासून मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आमदार श्री संजयजी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.